हे बघा आपली संडे स्पेशलिस्ट पाणीपुरी बघा कशी कुरकुरीत झालेली आहे। आता आपण रेसिपी बघून घेऊया। किती छान झालेला आहे, एकदम टेस्टी। आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पुदिना आणि हिरवी मिरची आणि सांबार तिन्ही टाकून घेतलेलं आहे। आता ते ग्राइंड करून घ्यायचं आहे, आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा मी एक गंज घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मिश्रण टाकलेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 ते दीड जवळपास 2 लिटर पाणी घालायचं आहे। मस्तपैकी पाणी घालून घेतलेलं आहे आपण। आता त्याच्यामध्ये छान दिसू राहिला, कलर खूप छान आला आहे। याच्यामध्ये मी पाणीपुरी मसाला घातलेला आहे। आता काळं नमक घालायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये साधं नमक घालायचं आहे। त्याच्यामध्ये लिंबाचे 4 तुकडे करून टाकलेले आहे मी। हे बघा आता आपण बेसन काढून घेतलेलं होतं, आता त्याच्यामध्ये आपण बुंदी काढत आहोत। हे बघा पाणीपुरीमध्ये आपण टाकलेले आहे। मस्तपैकी कलर खूप छान ग्रीन आलेला आहे, बघा किती छान दिसत आहे मस्तपैकी। हे बघा छान मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी आलू बॉईल करून घेतलेले होते, आता त्याचे आलू बॉईल झालेले आहेत। आपण हे बघा आलू बॉईल झालेले आहे। आता आपण त्याची वरची साल काढून घेऊया। आपल्याला त्याला छानपैकी बारीक करायचं आहे। बघा मी चाकून त्याचे तुकडे केलेले आहे। त्याच्या मस्त कांदा आणि सांबार घातलेला आहे। तुम्ही त्याच्यामध्ये हरभरे सुद्धा घालू शकता। हे काळं नमक थोडंसं तिखट पण घातलं मी त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये साधं नमक पण घालायचं आहे आपल्याला। हे बघा आता ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आता मी पाणी मस्तपैकी पुऱ्या तळून घेतलेले आहे। हे बघा किती छान पैकी तयार झालेलं आहे आपलं पाणीपुरी। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।